दिलंय तुम्हाला, चला या. बया एक बोकड ह्याच्यात कमीच दिसतंय या. नेलं का काय कोणी चोरून? मागाशी ती सरपंच आलता त्यानेच नेलं वाटतंय. लय त्याचा डोळा होता बोकडावर, लय चिकन दिसतंय ना, असं दिसतंय तसं दिसतंय म्हणत होता. जाळ झाला याचा बघतेच आता, ह्याला गेला रानात येतच असेल माघारी. अरे वाट लावली तर ना म्हणा काय वहिनी सोय वाढवाला चहा पाचता काय तुमचा जाळ झाला, तुमचा चहा प्यायचाय तुम्हाला? काय आलं इथं माझं बोकड चोरून नेलं, चहा प्यायचं काय म्हणताय? बोकड? अहो मी कधी घेणार तुमचं ते आमचं जोटिंगाचे कार्यक्रम चोरून काय नेन मी? तुमचाच डोळा होता मगाशी, तुम्हीच बघत होतात बोकडाला. अहो सारा गाव विकत घ्यायची ताकद आहे माझ्या काय करू गाव विकत घ्यायची ताकद आहे, माझं बोकड चोरून नेलं? अहो नाही मी नाही नेलं. मग कुणी नेलं? अहो असले 18 बोकड मी अशी फेकून देईन. फेकून दिन बाय, कळलं की मगाशीच नजर होती त्याच्यावर चांगली तुमची. अहो मला ती खरेदी करायचं होतं त्यामुळे मी बघत होतो बोकड गणपतला. खरेदी करायला बघत होतात का चोरायला बघत होतात? कसं आहे ते? मला विकत घ्यायचं होतं, देव होता. देव देव आहे. बर तुम्ही बोकड नाही नेलं, मग नेलं कुणी? गावचा प्रपंच करतात म्हणलं, गावावरती नीटनेटकं लक्ष पाहिजे तुमचं. अहो वहिनी सगळीकडे लक्ष येतं सरपंचाचं. खालच्या आईचे ठकूबाई, वरच्या आधी पाळूबाई, तिकडली शांताबाई. गणप्या काय मला सगळं उन्हात होणं काढतो काय इथं? मग लक्ष सांगायला बाबा, लक्ष आहे ते. एवढ्याशा बोकडासाठी पाडी इज्जत घालू माझी. हा बरं तुम्ही काळजी करा वहिनी साहेब, तुम्ही बसा पाठीमाग त्या पांड्या सूक्ष्म घुस लावा आज. चला बसा बसा चला चला. बसला का? हा हा. सरपंच कशाला आलेत इकडं? कुठं आहे तो पांड्या? बोलव त्या पांड्याला बाहेर. काय झालंय का कालवा करत येता या? त्याला बोला पांड्याला कुठे सांगा आधी मला. ती जाऊ द्या, ती बाटल्याने बोकड कोणाचं आहे? बाटल्या? अरे ते बाटल्या माझ्या, ते बोकड बी माझं या. काय हाय का सरपंचाला लाज फीस काय? म्हणजे कुशल माझ्या दारात आणून ठेवल्यात. अहो मी कुठे आणले ते बाटल्या? मग स्वतः सांगताय की माझ्या आहेत म्हणून. आता ते मला वाटलंच ही दारू प्यायसाठी सरपंचाने माझं बोकड चोरलं असन म्हणून. अहो सारा गाव खरेदी करत ताकद आहे सरपंचात, बोकडे चोरीत असतोय मी. अरे काय झालं? काय झालं? अरे पांडा बरं झालं नाही तू आला. काय काय अरे काय सारे संकट माझे जीवन डोके पडायला लागले. पण झालं काय? अरे हे बाटल्या नाम्याने नेलते माझ्याकडून. नाही मी नेल त्या? हा कस काय नेल त्या? नाही मी आमच्याकडून म्हणलं पाटील मेला, पाटील तर जिथंच आहे. दारू पिऊन मेलाय म्हणलं, ते दारू फेकून देतो म्हणलं. बाटल्या कोणाच्या आहेत? बाटले माझ्यात. काय लाज बीज वाटते? सरपंच दारू पिताय, कुशल माझ्या दारात बाटल्या आणून ठेवताय. बोकड कोणाचं या? बोकड मी घेणार होतो विकत, माझंच आहे. तुमचंच बोकड? तुमचं बोकड आहे काय? माझं बोकड आहे, इकत घेणार होतं पण आधीच चोरून आणलं इकडं. अरे पांडा नाही का तू तरी असं ठेवलं का माझ्यावर? लायकीचाच नाही तुम्ही राव. अरे चोरी पांड्या. केली राव. नाही नाही आता काय पोलिसाला करावं? बोलावलं. अरे नको 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 पाय पडतो. नाही, अरे नाही, नको, नाही, नको, नाही, पोलिसाला- नको, नको, अहो, नको, पाय पडतो. स्टॉप. अरे तू अरे काय झालं मग? दारूच्या बाटली हाताळून ठेवल्या माझ्या. अरे कुणी आणून ठेवलं? तू आणले कुठे दारूचे बाटले? ते बघ. अरे रे रे रे, अरे दारूच्या बाट मद्यपान करणं आरोग्यास घातक आहे, माहित नाही तुम्हाला? बाटल्या कोणाच्या इथं? बाटल्या बाटली काय सरपंचच्या इथं? कोणाच्या आहेत बाटल्या? माझ्याच आहे बघा हाय कलाच पुन्हा म्हणताय माझ्याच बाटल्या. अहो, हे चोरले माझ्या बाटल्या. मी चोरले? नाही नाही नाही, नाम्या एक वेळेस खोटं बोलेल पण चोरी आयुष्यात अजिबात. करणार. अरे देवा काय कर. नाही नाही नाही, ह्याचा विश्वास नाही. अरे माझं सरपंच आहे मी गावचा. साऱ्या गावाने ठेवून मला निवडून दिलंय. नाही नाही, गावाला घोडा लावलाय, रस्ता बनवून द्या म्हणलं. मत मागायच्या वेळेस आला ते 5 वर्ष फिरकला का इकडे? होय आलं मुरुम काढलं कुरून टाकायचं आता. आमच्या मड्यावर टाका मुरुम. आता काय कुठं टाकता? पोलिसाला फोन लावून अरे नको अरे नको नको. थांबा. नाम्या अरे ते बाटल्या तुला राहू द्या. नको नको नाम्या. कोण अरे ओळखीचं? जिथं विषय असतो खोल तिथं चालतात नाम्याचे बोल. एक नंबर माणूस आहे नाम्या. पोलिसाला फोन कर पटकन. अरे पोलिसात माझी लय मोठी ओळख आहे. मी आजच माझ्या जवळच्या मित्राला फोन करतो आणि लगेच सोक्ष मोक्ष लावून कुठे नंबर? लाव की लवकर. अरे पांडाला का तू तरी सरपंच ठेवायचं. विश्वास ठेवायचा अरे नाही. पांढरा मी पाय पाय पडतो. कशाला पडता? आम्ही तुमचं अरे. धरतो. अरे नको.